सत्कार होईल. त्रिंबक सुखऱ्या पाटील यांचाही सत्कार करतील अजय पाटील. तर या त्रिंबक सुखऱ्या पाटील साहेब. लगेच आपण वळणार आहोत चौथ्या मॅच कडे, जिथे टॉस जिंकलाय जगदंबा वाकलन बी संघाने. चला मॅचला सुरुवात लगेच आपण करणार. सोमनाथ गायकर येतात पहिलं षटक घेऊन. सलामी जोडी आपण पाहतोय. किरण पाटीलला तुम्ही मारताय स्ट्राईक एंडला. 9 सेकंडला ओम निलेश म्हात्रे. खरंच निलेश म्हात्रे आमच्याशी भेटही झाली जे मोठा गावचे लाईव्ह ड्रॉ झाले दीपेश म्हात्रे यांच्या ऑफिसमध्ये. ब्लॉकरला चेंडू होता. विकाने आले होते एक सिंगल मेल. पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायची लक्षात घ्या शिवदास. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये येईल. ह्या सूचना सर्व टीमसाठी आहेत कारण की पहिल्या फेरीतील चौथी मॅच आहे. यानंतर मानेरे आणि आगासन आपण रिपोर्टिंग करा. 5वी मॅच असेल पहिल्या फेरीतील. जय मसोबा मानेरे आणि ओमसाई आगासन आणि त्यानंतर बेतवडे विरुद्ध अडिवली अशा मॅचेस होतील. त्यामुळे प्रत्येक टीमने वेळेवर उपस्थित राहा. आम्हाला सहकार्य करा. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग थोडीशी खराब आहे. क्षेत्रशी डीपमधून आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 3. मोठा गाव संघ आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना सोमनाथ गायकर. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव आहे सोमनाथ गायकर. राईट नंबर ऑन द विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉटची समत होईल. कालही तुम्हाला वाकलन ए संघ पाहायला मिळाला. तो संघ पराभूत झाला. आज वाकलन बी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी दातिवली संघ तुम्ही पाहिला. आजही दातिवली संघ तुम्हाला पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केला. वाकलन बीने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना हा चेंडू वाईड इशलॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. डीके वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 5 वरती. ओम निलेश म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. मोठ्या फटकांच्या शोधात आहेत. मात्र सोमनाथ गायकरने थोडंसं शांत ठेवलंय. जगदंबा वाकलन बी. फटका चांगला आहे. कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. फिल्डिंग चांगली आहे बघा. 2 धावा जरी मिळाल्या असली मात्र फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा सेव्ह केल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 7 वरती. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 7 धावा खर्च केलेत. मोठागाव विरुद्ध वाकलन बी. यानंतर मानेरे विरुद्ध आगासन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेचच उपस्थित दाखवायची आहे. कॅप्टन आपल्या संपूर्ण टीमला घेऊन. आज 9 सामने आम्हाला काही करून कव्हर करायचे आहेत. त्यामुळे सहकार्य करा. 20 मिनिटात पहिले 4 षटके टाकायचे आहेत. लक्षात ठेवा. 25 मिनिटात एक इनिंग संपन्न होणं गरजेचं आहे. मागची मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळाली. पहिला सामना काटेई संघाने जिंकला. दुसरा मोठी देसाईने जिंकला आणि तिसरा गौरीपाडा संघाने जिंकलाय. फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकली ती. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. चेंडू फारसा खराब नव्हता. चेंडू पायात चेंडू टाकला होता मात्र फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. मनगटी ताकदीचा वापर करत असताना ओमला तुम्ही पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटाचा वेळ घेतलाय. तुम्ही काही करायची. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. यानंतर पहिल्या फेरीतील 5वी मॅच येत्या 24, 25, 26 जानेवारीला गौरीपाडा येथे सुद्धा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे ड्रॉ सुद्धा रवी म्हात्रे यांनी मगाशी उल्लेख केला की ड्रॉ होणार आहेत. मागच्या मॅचमध्ये मयूर म्हात्रेने फायपर पूर्ण केला. 2 गोलंदाज आहेत. त्यांनी 5-5 विकेट घेतलेत. या अगोदर आदित्यला तुम्ही पाहिलं दैसर टीमच्या. विपिन आलेत. विपिनचा पहिलाच बॉल मिड ऑफच्या वरून खेळतात. लॉंग ऑफच्या दिशेने बघा. फिल्डिंग काय जबरदस्त आहे. काय फिल्डिंग आहे बघा. शिवदास गायकर तिथे होते. स्वतः कॅप्टन आपण पाहिलं तर
चांगली फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच वाकलं नसेल, वडवली बी असेल, हे संघ नेहमीच जपत असतात, धावा सेव्ह करत असतात. आणि या धावा ज्यावेळी तुम्ही धावा चेस करता, गोलंदाज बिपिनला तुम्ही पाहतायत, बिपिन पाटील 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचाही विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती राहिलाय. सप्रा मैदान ब्लॉकरला चेंडू होता, मात्र क्षेत्रक्षक डीपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला काय थ्रो फेकी बघा. शिवदास चांगली फिल्डिंग करत असताना एकने धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. एक चौकार जरूर आला या इनिंगमध्ये. आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची मॅच. मकर संक्रांत चषक म्हटल्यानंतर प्रत्येक सामना तुम्हाला 5 षटकांचा शेवटपर्यंत पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचपासून तर शेवटच्या मॅचपर्यंत 7 दिवस या स्पर्धेचा कालावधी तुम्हाला पाहायला मिळतो. वैकुंठ हरिभक्त परायण, मारुती बुवा, लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. लो फुल टॉस बॉल होता. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. किरण पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. चारने धावसंख्या पुढे. हा ऍक्शन रिप्ले बघा. लो फुल टॉस होता. गॅप भरपूर होती. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडूला पाठवून दिलंय. काय टेलिकास्ट आहे. GTC क्लिअरिटी विथ क्वालिटी. त्याचमुळे आम्ही कॅमेरामॅनचं आमच्या कौतुक करतो. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. राईट राऊंड द विकेट. बिपिनचा हा बॉल. लो फुल टॉस होता. बिपिन हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये एक सिंगल वेगाने पूर्ण केली जाईल. फिल्डिंग चांगली दाखवली आतापर्यंत जगदंब वाकलन बी संघ. 18 धाबा दाखल करते आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना 2 चौकार या इनिंगमध्ये आतापर्यंत आलेत, मात्र एकही षटकार आला नाहीये. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू या स्पर्धेत वापरण्यात आलेले आहेत. प्रॉपर चेंडू लागला तर षटकार येतो. मिस टायमिंग असेल तर फलंदाज जेलबादी होतो. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पॉईंटच्या वरून चेंडूला पाठवलाय. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. आता बघायचे चौथी मिळेल का. नकार दिलाय. 3 धावा मिळाल्यात. 3 ने धावसंख्या 21. जगदंब वाकलन बी संघाला माहिती आहे पहिल्यांदाच मकर संक्रांत ट्रॉफी 56व्या वर्षात संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करायचंय. त्याचमुळे 21 एक चेंडू बाकी. 21 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकात आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. या बॉलवरती 3 धावा आल्या. बिपिनने 5 बॉलमध्ये पहिल्या चेंडूची सिंगल, दुसऱ्या चेंडूची सिंगल, तिसऱ्या चेंडूची चौकार, चौथ्या चेंडूची सिंगल, 5व्या चेंडूची 3 धावा. एकवीस धावा झालेत. राईट राऊंड द विकेट. हा चेंडू मिडो आपला क्षेत्ररक्षक होते, मात्र डीप बंद क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने आले. जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. थ्रो फेकी सुद्धा चांगली आहे, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 23 अशी सुरुवात मोठागाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील 4था सामना. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना झाला होता नागाव विरुद्ध काटेई. तो काटेई संघाने सामना जिंकला. दुसरा सामना झाला मोठी देसाई विरुद्ध खंबालपाडा. मोठी देसाईने तो सामना जिंकला. तिसरा सामना झाला एकविरा दातिवली विरुद्ध गौरीपाडा. तो सामना जिंकला गौरी शंकर गौरीपाडा संघाने. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठागाव विरुद्ध वाकलन बी. 2 षटकात 23. हा खेळाडू कक्ष आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. महेश वेले तिथे आहेत. साहिलला तुम्ही पाहतायत. विनाथला तुम्ही बघू शकाल. मयूर तिथे आहेत. ओमकारला तुम्ही बघू शकाल. एक चांगले वेगवान गोलंदाज अनिकेत मात्रे तिथे आहेत. मिस्टर GTC जलपेश भोईर तिथे आहेत. 2 षटकात धावसंख्या 23. मोठागाव चषक स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 27, 28, 29 जानेवारी जुनी डोंबिवलीच्या मैदानात. आणि त्या स्पर्धेचे काल लाईव्ह ड्रॉ झाले. WTCच्या माध्यमातून ते लाईव्ह ड्रॉ तुम्ही पाहिले घर बसल्या. सोमनाथ भरपूर बाउन्स दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 रन इथे मिळाला. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट टाइम राऊंड द विकेट गोलंदाजी करतात. नक्कीच योग्य डिसिजन. भरपूर बाउन्स दिलाय. धावसंख्या 24. प्रथम बॅटिंग करत असताना मोठागाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मकर संक्रांत ट्रॉफी सुद्धा भरपूर वेळा जिंकलेली आहे मोठागाव संघाने, याचाही उल्लेख करेन. फोर्स केलाय. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 12 तिथे
ओमला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागत असताना मोठागाव टीमला 24 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली आहे आणि भागीदारी फोडण्यात यश मिळालंय ते गोलंदाज सोमनाथ गायकरला. पुढची मॅच मानेरे आणि आकाशन दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा लगेचच टॉससाठी. दुसरी इनिंग जशी सुरू होईल 1 ते 1.5 ओव्हर बाकी असताना तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे जेणेकरून आपला वेळ वाचेल. आपण पर्यंत मिस्टर GTC जलपेश भोईर आता मैदानात आले बॅटिंग करण्यासाठी. 24 वरती पहिला धक्का लागलाय टीम मोठागाव या संघाला. मेन एंट्री मधून तुम्हाला यायचे लक्षात घ्या. पुढच्या दोन्ही टीम्स ओमसई आगासन आणि मानेरे. अक्षय मोरे आणि साईनाथ भोईर यांच्याकडनं सुद्धा बघा मोठा पदयात्रा गेली शिर्डीला. तिथून त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचे हार्दिक स्वागत. माणिक भोईर यांच्याकडे एक पारितोषिक आलंय मोठागाव संघाडी. इथे चेंडू हवेत आहे. डीके वेगाने आलेत आणि डीकेने एक चांगला झेल टिपलाय. किरणला माघारी परतावं लागेल. 25 वरती अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सोमनाथच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. पंचवीस वरती अजून एक धक्का लागत असला. सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला परतली. ओम निलेश म्हात्रे बाद झाले. आता किरण पाटील बाद झालेत. आता अनिकेत म्हात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये. काय झेल टिपलाय बघा. कार्बन कमाल कॅच. जजमेंट चांगला होता डीकेचा. धर्मनाथ मकर संक्रांत चषक 2025 भव्य दिव्य आयोजन ऐवाक्यासाठी विशाल गणेश पाटील आणि सागर सुनील रसाळ यांच्याकडे टी शर्ट सुद्धा आहे. मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत. माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील व कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील विनोदजी रतन पाटील असतील त्यांच्या माध्यमातून ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. पण फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाही या सूचना पहिल्या मॅचपासून आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व संघाने याची नोंद घ्या. फायनल मॅचमध्ये विकेट रन्स कॅचेस काउंट होणार नाही आहेत. 2 विकेट घेतलेत सोमनाथने आतापर्यंत या ओव्हरमध्ये. हा नो बॉल आहे. कधी 1 बाउंडची वॉर्निंग देण्यात आली होती सोमनाथला. एक रन इथे मिळेल. हा ऍक्शन रिप्ले बघा. योग्य निर्णय. पंचांचं कौतुक करेल रमेश म्हात्रे आणि प्रसाद सहस्रबुद्धे. नो बॉल. फर्स्ट वॉर्निंग दिली होती नक्कीच. 26 धावा. तिसरं षटक. फटका सुंदर आहे आणि चेंडू जाईल सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय. मकर संक्रांत सिक्सर. 6 धावसंख्या उडेल बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड द विकेट बरोबर समोर होता आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा येतोय षटकार. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट GTC क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि हा ॲक्शन रिप्ले बघा. अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून पाडू 2 दुसऱ्या अँगलने तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 कॅमेरे या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली आहे. धावसंख्या 32. पुन्हा एकदा सूचना करतोय ओमसे आकाशन आणि मानेरे मेन एंट्री मधून तुम्हाला यायचे लक्षात घ्या. फटका चांगला होता. सोमनाथच्या विरोधात षटका ठोकलाय. हा खराब बॉल होता सोमनाथचा. त्याला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. खराब बॉल होता, त्याला योग्य उत्तर देत असताना अनिकेत म्हात्रे, जिथे आपण पाहतोय रमाकांत मडवी, सुभाष भोरे यांचा जो कटआउट आहे त्यामधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. 4 धावांसाठी चौकार. 36 धावा झाल्या. आता धावा यायला सुरुवात झाली. 2 विकेटही गेले, मात्र धावाही आल्यात मोठा गाव टीमसाठी. एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. जल्पेशला माहिती आहे फिल्डिंग चांगली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील ही चौथी मॅच तुम्ही पाहतायत. मोठा गाव विरुद्ध वाकलन बी. पाण्याची व्यवस्था शिवदास बघा मैदानाच्या आतमध्येच आहे. 13 मिनिटात 3 षटकं टाकलेत, त्यामुळे कौतुक करेल मी जगदंबा वाकलन बीचा. आता टाइम स्टॉप होईल कारण की थोडंसं जलपान करतायत खेळाडू. मात्र पुन्हा एकदा सूचना करील, जय मसोबा मानेरे आणि ओम साई आगासन टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस बंधनकारक आहे. दुसऱ्या इनिंग ज्यावेळी सुरू होईल 2 षटकं बाकी असतानाच तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. हे दातिलीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. भावेश दळवीला तुम्ही पाहतायत, थोडेसे नाराज आहेत. त्यांच्याच बाजूला हेमंतला तुम्ही पाहतायत. हेमंत काहीतरी आता चर्चा करतायत आणि यासाठी GTCचं कौतुक करतं सर्व प्रेक्षक असतील. स्वर्गीय साईनाथ नागो भोईर स्टँड आता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल. स्वर्गीय विष्णू कचरू रसाळ स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. वैकुंठ हरिभक्त परायण रामचंद्र शंकर पाटील स्टँड तुम्ही आता आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतायत. 3 षटकात 37 धावा झाल्यात. त्यानंतर ज्यांच्या नावाने एक क्रीडांगण आहे वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. त्यानंतर स्वर्गीय धर्माशेठ बाळू पाटील स्टँड, जिथे गौरीपाड्याचे खेळाडू आहेत हा सामना एन्जॉय करत असताना. त्यानंतर स्वर्गीय सुनीता बैराम पाटील स्टँड तुम्ही पाहतायत, तिथेही बरेचसे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व आमचे लाडके क्रिकेट रसिक आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते आणि हा VIP बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 37 आणि 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज मानस. भारतीय दिवस तुम्हाला पाहायला मिळाला आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. मानस फुल टॉस होता, उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. मानसचं स्वागत केलंय अनिकेत म्हात्रेने षटकार ठोकत असताना. सर्वेश भोईर यांच्याकडनं मोठा गाव संघाला सुवर्ण संधी. सलग 3 षटकार मारले तर अनिकेत म्हात्रेसाठी फक्त 3000 रुपये. काय फटका होता, प्रचंड ताकदीचा वापर करत असताना अनिकेत म्हात्रेला तुम्ही पाहतायत. 43 धावा झाल्यात. मानसचं स्वागत षटकाराने झालंय. इथे चेंडू हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शिवदास वेगाने आलेत. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती. 45 आता धावा येत आहेत. धावा थोड्याशा थांबल्या होत्या, मात्र अनिकेत जसे मैदानात आले धावांचा वेग वाढलाय. 45 झालेले आहेत. हाही फटका सुंदर आहे आणि चेंडू जाईल सरळ निजे गावामध्ये. 6 धावांसाठी षटकार. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून. 4थ्या क्रमांकावरती ते बॅटिंग करण्यासाठी आलेत, मात्र जेव्हापासून अनिकेत मैदानात आले धावांचा ग्राफ किती वाढलाय. फिफ्टी कंप्लीट. 51 धावा धावपल कधी लागल्यात त्या मोठा गाव संघाच्या. मागच्या मॅचमध्ये 44 तुम्ही पाहिले होते. आतापर्यंत 3 षटकार आलेत अनिकेतच्या बॅटमधून आणि 1 चौकार. चांगली बॅटिंग करत असताना 4थं षटक प्रगतीपथावर असताना 50 कंप्लीट. 51 धावा. जलपेश सातत्याने त्याला सांगतायत एक्झॅक्ट तुला काय करायचंय. हाही चांगला चेंडू होता, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. जलपेशने कॉल दिलाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते अनिकेत आणि जलपेश मध्ये. 53 धावा झाल्या. 4थ्या षटकामध्ये 50 गाठली आहे ती मोठा गाव संघाने.
अनेक जुन्या आठवणी या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. मोठागाव संघाने बऱ्याचशा वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. मग अशीच मी उल्लेख केला परेश भोईरचा, एकाच ओव्हरमध्ये 22ची गरज असताना धावा केल्या होत्या मोठागाव टीमसाठी. स्क्रीन समोर खेळत आहेत, फटका ताकदवान आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 57. काय बॅटिंग सुरू आहे. एखाद्या मॅचची आपण हायलाइट पाहतो तशीच बॅटिंग आता अनिकेत म्हात्रे करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 57 धावा धापलकरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. 4थ्या षटकात धावा यायला सुरुवात झाली आहे. हाही चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आता बघायचं पंचांचा इशारा काय येईल. थोडस कन्फर्म करतायत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त पलटवार केलाय या मॅच मध्ये मोठागाव टीमने. 63 आजच्या दिवसात आपण पाहिलं तर 63 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16.5 मिनिटं 4 षटकं टाकले. त्यामुळे कौतुक करेल मी जगदंबा वाकलम बी संघाचं. मात्र काय धावा आल्यात वेगाने. मानसचं षटक किती महागडं ठरलंय ते वाकलन बी संघासाठी. 63 धावा. अनिकेत जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. धावा तुम्ही धावपलकावरती पाहताय. 4 षटकांचा केस संपलाय. शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज मयुरेश. 10 चेंडूचा खेळ केलाय. 37 वरती बॅटिंग करतायत. पॉवर पॅक बॅटिंग केली अनिकेत म्हात्रेने आतापर्यंत. काल मोठागाव संघाचे स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा झाले. बरेचसे खेळाडू उपस्थित होते, काही खेळाडू अनुपस्थित होते. अनिकेत नव्हते. काल जे बी ग्राउंडला सराव सुद्धा कदाचित केलेला दिसतोय या खेळाडूने. फटकेबाजी तर तशीच सुरू आहे. 63 धावा झाल्यात. 2 विकेट गमावल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. मयुरेशचा हा बॉल मिस्टर जीटीसी ने पाठवून दिलाय. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. काय फटकेबाजी सुरू आहे. 69 धावा. षटकार आल्यानंतर थोडीशी माती आता हाताला लावली आहे जलपेशने. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट अ मोर द विकेट. बरोबर समोर होता हा बॉल आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकात थोडासा अडखळत खेळत होता मोठागाव संघ. मग अनिकेत म्हात्रे जसे मैदानात आले धावांचा वेग किती वाढलाय. 69 धावा झाल्यात. पलटवार चांगला केलाय. मेन एंट्री मध्ये यायचे लक्षात घ्या. मानेरे आणि आगासन. मेन एंट्री कुठून आहे तर खेळाडू कक्षाच्या इकडनं. इथे फटका चांगला आहे गॅप मध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मी मगाशीच उल्लेख केला एखाद्या मॅचची हायलाइट सुरू आहे असंच वाटतंय आता समालोचन करत असताना. चौकार षटकार, चौकार षटकार हीच भाषा आता बोलतायत मोठागावचे फलंदाज. 73 काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 73 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टॉस साठी उपस्थित राहायचे मानेरी टीमचे कॅप्टन आणि ओमसाई आगासन. हाही फटका चांगला आहे. हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जलपेश भोईरच्या बॅट मधून आलाय. चौकार. जबरदस्त बॅटिंग. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट टर्म राऊंड द विकेट. आता गोलंदाजीचा एंड बदललाय. मग मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता जलपेशचा आणि धावा 4 मिळाल्यात. चौकार. 77 धावा. मोठी देशाने 78 आज कुठल्या होत्या. मात्र मोठागाव संघाने आतापर्यंत 77 कुठल्यात अजूनही. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मयुरेशचा समाचार घेतोय जलपेश. वारंवार फिल्डिंग चेंज करावी लागते. त्याचं कारण जशी फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. आता दबाव आहे मयुरेशवरती. 78 धावा आणि आता बरोबरी केली आहे ती मोठी देसाई टीमची. मात्र या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत 88. वडवली सी संघाने 88 धावा बनवल्यात या स्पर्धेमध्ये. त्याच्या सर्वाधिक धावा आहेत मकर संघ ट्रॉफी 2025 मधल्या. बघायचे स्लोअर बन चेंडू होता
आणि इथे बघा जलपेची विकेट सॅक्रिफाईस केली अनिकेत म्हात्रेने. हा ॲक्शन रिप्ले. योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. स्लोअर वन चेंडू होता. डॉट चेंडू नक्कीच आहे मात्र विकेट ही गमावली. सॅक्रिफाईस केली विकेट. तिसरी विकेट गमावली. 78 वरती लागणारा तिसरा धक्का. आणि आता मयूर भोईर आलेत. 78 धावा. 3 विकेट गेलेत. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. 15 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. हाई स्लोअर वन चेंडू होता. हाई चेंडू फसवा होता. जो प्रकारे तुम्ही पाहिला जलपेशला चेंडू तसाच हाई बॉल होता. स्लोअर वन चेंडू बघा. फिंगर रोल केले. चेंडूची गती कमी केली आणि त्यानंतर बघा अनिकेत सुद्धा नाराज आहेत. 78 वरती 3. चला लगेचच कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडायचे. टॉस तिथे केला जाईल. करंजी कान तिथे जोडले जातील. हाई चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात. 1 रन्स पूर्ण झाले. मयूरने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा 2 धावा पूर्ण होतील. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत 80. मोठा गाव संघाने 3 विकेट गेलेत 80 वरती. 81चा पाठलाग करायचे. काल सोनारपाडा संघाने 80 केल्या होत्या. एडुटने संघाने 83. मात्र 88 या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत त्या वडवली सी संघाच्या. त्याही संघाचा खेळ चांगला होता. चला दोन्ही कॅप्टन ओमकार पाटील आलेले आहेत. मानेरे टीमचे कॅप्टन. मानेरेचे कॅप्टन या आपण टॉस करूयात. मंचावरती उपस्थित आदरणीय गोपीनाथजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मॅच बिटवीन ओमसे आगासन अँड जनुमा मानेरे या 2 संघांच्या कर्णधारांना आपण पाहतो. एका बाजूला हरीश भोईर कॅप्टन ऑफ मानेरे, एका बाजूला ओमकार पाटील कॅप्टन ऑफ ओमसे आगासन. आदरणीय गोपीनाथजी पाटील साहेबांच्या शुभस्य टॉस करतो आपण. It is the call and it is still. So टॉस जिंकलाय तो मानेरेचा कॅप्टन. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा. हरीश भोईर टॉस जिंकलाय. ग्रामीणचा वर्ल्ड कप आज तुम्हाला खेळायचं आहे. आगासनच्या अगेन्स्ट काय निर्णय? क्षेत्ररक्षण. सध्या कामगिरी थोडीशी ढासळा. काही स्पर्धांमध्ये जरूर तुम्ही चांगलं खेळतात पण प्राईजपर्यंत पोहोचत नाही. काय म्हणशील सध्याच्या संघाच्या कामगिरीविषयी? सध्याची कामगिरी तर तशी चांगली होत नाही. कुठेतरी आम्ही कमी पडतोय पण आज नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. विश्वकप आहे ग्रामीणचा, त्यामुळे इथून जर सुरुवात केली तर पुढच्या काही स्पर्धांसाठी देखील तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढेल. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा करतोयस की मागच्या काही हंगामामध्ये फार चांगला खेळ त्यांनी केला आहे, या सीझनमध्ये थोडेसे कमी पडतात, ते खेळाडू मला चांगले खेळत असताना या मॅचमध्ये पाहायला मिळतील? विशाल आहे, आशिष आहे, लहू आहे, चांगले खेळतात. कारण माझ्या तर बॅटला बॉलच नाही लागत किती दिवस झाले. त्यांच्याकडनंच अपेक्षा आहे. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. तुझाही चांगला खेळ होईल अशीच अपेक्षा. सदिच्छा. ओमकार, टॉस किती इम्पॉर्टंट होता? खूप इम्पॉर्टंट होता. बॅटिंग करायचे फर्स्ट इनिंगमध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचाल काय वाटतंय? 60-65 पर्यंत प्रयत्न करू. करण त्याचबरोबरीने मी पाहतोय ओमकार असेल, केजू, विराज, त्याचबरोबर नागराज ही बॅटिंग ऑर्डरमध्ये सर्व नावं मला पाहायला मिळतात. मोनिश असेल त्यामध्ये स्लॉग हिटर. आणि काही नवीन चेहरे इंट्रोड्यूस करतोय या सीझनमध्ये? नाही, आहे तेच आहेत. त्याचबरोबरीनं थोडक्यात या स्पर्धेविषयी, कारण विश्वचषक खेळण्याची उत्सुकता सर्वांना असते. मकर संक्रांत चषकाचं 56वा पर्व आहे. जनुमान क्रीडा मंडळ नियोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. एका वाक्यात ओमकार पाटीलने दिलेली आपल्याला उत्तर. म्हणजे कुठे जाऊ नका. टॉस नुकताच पार पडलेल्या आगासांच्या विरुद्ध जिंकलाय टॉस तो जय मसोबा मानेरेचा कॅप्टन हरेशने. फिल्डिंग ते करतील. मात्र आता वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. वाकणबी विरुद्ध मोठा गाव. इट्स अ ट्यू कॉम्बॉक्स. थँक्यू.
तर नक्कीच मयूर भोईर आणि प्रतीक पाटील यांच्याकडून मोठागाव संघाला शुभेच्छा आल्या, जे शिर्डीला गेलेत पदयात्रेसाठी. त्यांच्याकडनं या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचनंतर जी स्पर्धा होणार आहे 24, 25, 26 जानेवारीला गौरीपाडा येते, त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ आपण करणार आहोत. पहिले 8 संघांची थोडीशी ॲडजस्टमेंट आहे, मात्र या मॅचनंतर आम्ही ते ड्रॉ करणार आहोत. आणि 3 षटकात जर कदाचित वेळ मिळाला तर 3 षटकासुद्धा आम्ही ड्रॉ करू. बघूया, वेळेनुसार ते ड्रॉ आम्ही लगेचच करणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया दीपक पाटील सरांचा आवाज. हॅलो, थँक्यू सो मच नितीनजी काळन. एक्क्याऐंशी धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. मोठा गाव संघानं मोठं टार्गेट सेट केलंय. वाकरण ब संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शिवदास आणि सोमनाथ. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 ओव्हर्स आपल्याला संपवायची आहेत. 25 मिनिटांमध्ये प्रत्येक इनिंग संपवणं बंधनकारक असेल, परंतु 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स झाली नाहीत तर मात्र एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल राऊंड स्टंप्सनं इकडे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून टोलवलाय. बॉल जाईल सरळ, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळालाय. चेंडू सीमा रेषा पार, चौकारानं मात्र खणखणीत अशी सुरुवात करण्यात आली आहे ती वाकण ब संघाकडून. अनिकेतचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, अँगल बनवून खरं तर टाकला होता, परंतु त्याला अगदी सरळ बॅटने प्रत्युत्तर दिलं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्लिअर करतोय की काय, शेवटच्या क्षणाला प्रयत्न जरूर झाले, प्रयत्नांना अपयश. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, 4 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा चौकार. सोमनाथ दणदणीत सुरुवात केली, 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंबर कसले ती वाकण ब संघानं. चांगली स्टार्ट, आणि या धावा करायच्या म्हटल्या तर पहिल्या 2 पाऊलपेच्या ओव्हर्समध्ये 30-35 धावा काढाव्या लागतील. ती एक स्टार्ट मिळणं फार गरजेचं आहे, आणि सुरुवातीपासूनच हा सामना वाचवायचा असेल तर आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे, आणि त्याच उद्देशानं मैदानामध्ये मात्र सोमनाथची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 8 धावा. अनिकेत पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल स्लाइस केलाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडंसं पाहायला गेलं तर रनिंग थोडी स्लो आहे, परंतु चेंडू मात्र गेलाय तो सीमारेषा पार. सलगचा हा 3रा चौकार. फुल टॉस बॉल, दिशा दिली फक्त बॅकवर्ड पॉइंट कडे. लगातार 3 चौकार. एक्क्याऐंशी धावा चेस करायच्यात. जवळजवळ पाहायला गेलं 16.20 सरासरीने मात्र पुढे जायचं आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट स्क्वायर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पहा, थोडंसं फंबल त्या ठिकाणी, चुकीचं क्षेत्ररक्षण होतंय. त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघ वाकण ब उठवतोय. रन्स मात्र मिळाल्या तब्बल 3 आणि 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड, 15 धावा धाव फलकावर. ग्रेट स्टार्ट वाकण ब संघाकडून, कारण 16च्या सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे. आणि पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर सोमनाथच्या बॅटमधून तब्बल 15 धावा. शिवदास येईल आता मात्र स्ट्राईक एंडला. हेच करावं लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. याच अशाच पद्धतीनं धावा आल्या तर मात्र विजयाला गवसणी घालता येणं शक्य आहे. चांगला बॉल, फुल लेंथ होता, खोलात टाकला होता. इकडे मात्र कोणतीही धाव नाहीये. कमबॅक करत असताना गोलंदाज अनिकेत आपण पाहू शकता. लास्ट बॉल असेल पहिल्या षटकामधील. हा चेंडू इकडे मात्र बराच बाहेर टाकलाय. यस पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धाव फलकावर.
चांगला स्ट्रोक आहे यावेळेस, मात्र लॉंग ऑफ कडे येतोय. एक डाव, सिंगल इझिली कन्वर्टेड इन टू द डबल्स. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट पाहायला मिळाली दोघांनी फलंदाजांमध्ये. शिवदास आणि सोमनाथ, आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर तब्बल 18 धावा. 4 मिनिटांमध्येच पहिलं षटक संपवलं. त्यामुळं 20 मिनिटांमध्ये आरामात 4 ओव्हर्स होतात, परंतु बऱ्याच वेळेला आपल्याकडून जास्त वेळ घेतला जातो. चला, जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती असेल, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स संपवायच्याच आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा, जी सरासरी पाहिजे होती आस्किंग रन रेट जो होता त्याहीपेक्षा थोडासा पुढे आपल्याला पाहायला मिळतो तो वाकण ब संघ. दुसरं षटक घेऊन मोठागाव संघाकडून महेश येतोय. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक मात्र मिळेल वाकण ब संघासाठी. पहिलाच बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फर्स्ट विकेट डाऊन. गरज होती ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला. पहिल्याच बॉलवर महेशनं सोमनाथ बाद होईल. 15 धावांची इनिंग मात्र याच ठिकाणी संपवावी लागेल. आणि सुरुवात मात्र काय झाली होती, जबरदस्त स्टार्ट दिला होता सोमनाथनं या मॅचमध्ये, परंतु फटका चांगला होता. परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर ऑफ साईडला फक्त एकमेव क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि त्याच्याच हातामध्ये उडालेला झेल. थोडंसं टेन्शन आता मात्र वाढेल. आघाडीचा फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. आक्रमक खेळी करण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु स्टार्ट चांगली दिल्यानंतर तो बाद झालाय. प्रत्येक फलंदाजाला मात्र हेच करावं लागेल. सुपर ड्राईव्ह होता कबर्सला. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना गुरुनाथ. एक बंधू बाद झालेत, दुसरे बंधू मैदानामध्ये येतात. गुरुनाथ गायकर चांगली बॅटिंग करतात. गुरुनाथ सुद्धा. वाकण ब संघ सुद्धा बराचसा खरं तर यशस्वी प्रवास असतो त्यांचा दरवर्षी. चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना मात्र हा संघ दिसतो. एक समतोल संघ आहे. सिंगल येत आहे. मोठ्या गावचे सन्माननीय राजू शेठ भोईर यांचे या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. 20 ऑन बोर्ड, 20 धाबा धाव फलकावर. मोठागाव विरुद्ध वाकण ब हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर धाबा कुठल्या त्या मोठागाव संघाने तब्बल 80 आणि 81 धाबांचं टार्गेट मात्र सेट केलंय. चा बॉल मिड ऑफच्या वरतून टोलवलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. 4 धाबांकरता खणखणीत असा चौकार. सर्कल रिस्ट्रिक्शनच्या ओव्हरमध्ये हाच फायदा असतो. तुम्ही इनफिल्ड वरून खेळल्यानंतर मात्र तुम्हाला रन्स मिळतात. लो फुल टॉस होता, लोकल लिफ्ट केला बॉलला मिड ऑफच्या वरतून. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. 24. ऑफस्टोनच्या बाहेर निघून थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न. सन्माननीय राजू शेठ भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. नेहमीच पाहायला गेलं तर क्रिकेट स्पर्धांमध्ये मोठी मोठी पारितोषिकं लावणारे, प्रेक्षकांसाठी सुद्धा खेळाडूंसाठी सुद्धा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. तिकडे सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या 2 धाबा मात्र पूर्ण होतील. मिळेल ती रन्स घ्यावी लागेल कारण टार्गेट फार मोठं आहे. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 26 नाव.
चांगली बॉलिंग केले महेश वेळेनं आतापर्यंत फक्त 8च धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये थोड्या जास्त धावा आल्या होत्या, परंतु कमबॅक करत असताना मोठा गाव संघ. लास्ट बॉल हा चेंडू आपण पाहिलं ऑस्ट्रेलियाच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाकळण ब संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 1 गडी बाद 26 धावा. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे असं पुढं बास्पीट दाखवलं जात आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवर. मकर संक्रांत चषक चर्मान नेळीचे प्रस्तुत ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप समजली जाणारी ही स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, क्रिकेटचा खराखुरा अस्सल राडा तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. तीन ओव्हर्समध्ये गरज आहे ती 55 धावांची. 55 रिक्वायर्ड. तीन ओव्हर्समध्ये 55. तिसरं षटक पुन्हा एकदा अनिकेत येतोय. प्रत्येक ओव्हर्समध्ये धावा काढाव्या लागतील. मागच्या ओव्हरमध्ये मात्र कमी पडलाय थोडासा वाकळण ब संघ. राऊंड स्टम्प्सना हा चेंडू अगदी इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने पुढे येतोय. पहिली धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र मागे फिरावं लागेल. फलंदाज बाद होईल. इकडे मात्र सफलता अर्जित केली ती मोठा गाव संघानं. गुरुनाथ बाद होतोय. ताळमेळ नव्हतं. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग कम्युनिकेशनचा गॅप पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि जेव्हा कम्युनिकेशन गॅप होतो ना तेव्हा रनआउटच्या विकेट्स मात्र तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला थ्रो आणि बराच पुढे गेला होता गुरुनाथ. चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज निकेश पाटील येतोय. अनिकेत चांगली बॅटिंग सुद्धा केली अनिकेतनं आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये. जल्पेशने सुद्धा एक षटकार 2 चौकारांचा खेळ या मॅचमध्ये सादर केलाय आणि त्याचमुळे मोठी आणि भरभक्कम धावसंख्या मात्र उभी राहिली. परंतु ही धावसंख्या पूर्ण करत असताना थोडंसं महत्त्वाच्या विकेट्स मात्र गमावल्यात त्या वाकण ब संघानं आणि हे कुठेतरी त्यांच्यासाठी चिंता करणारी गोष्ट ठरले. कारण चेसिंग करत असताना मात्र तुम्हाला एक वेगळ्या स्ट्रॅटेजिकल अनालिसिसनं जावं लागतं. थोडंसं आकडेमोड मनामध्ये असतात. कोणत्या बॉलर्सला किती धावा काढायच्या हे आधीच ठरलेलं असतं. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. झेल सुटलाय. ओमकार त्या ठिकाणी होते. सिंगल आली. झेल सुटल्यानंतर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हाच तो झेल होता. बराच वेळ होता त्याच्याकडे. थोडासा बसला अगोदर तो आणि त्याचमुळे मी तर म्हणेन हा झेल सुटला. अगोदरच बसण्याचा निर्णय जो घेण्यात आला ना तोच चुकीचा होता. बॉलला तुम्ही जेवढा खाली येऊन देता ना तेवढा खरं तर चान्सेस कमी बनतात झेलच्या. जेवढा वर घेता येईल. कधी कधी वर हातामधून सुटल्यानंतर सुद्धा कधी कधी फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मिळतो, परंतु तुम्ही खाली झेल घ्याल तर तुम्हाला तो अटेम्प्ट मिळत नाही. व्हाईट बॉलचा इशारा येतोय प्रसाद सरांचा. इकडे मात्र एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावर आहेत. बराच बाहेर टाकला होता चेंडू आपण पाहिला. अनिकेत की प्लेअर आहे या टीमचा. ग्रेट ऑलराऊंडर. राईट आर्म राऊंड स्टम्प्सनं बडा स्टिकवर होता बॉल. हलक्या हातानं मात्र वळवलाय स्क्वेअर लेगकडे. सिंगलच मिळेल. हा सामना जिंकायचा असेल तर आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. सुरुवात चांगली जरूर झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तब्बल 18 धावा वाकण ब संघाच्या धावफलकावर होत्या, परंतु त्यानंतर मात्र महेश वेळेने टाकलेलं षटक त्या षटकामध्ये म्हणावे तशा धावा आल्या नाहीत आणि आता सुद्धा टिचून मारा केला जातोय. अनिकेत
आपलं पहिलं षटक थोडंसं कव्हर अप करत असताना, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4च धावा आल्यात. समोर खेळण्याचा प्रयत्न, टो एंडला बॉल लागलाय, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय समोर, तोपर्यंत मात्र 1 रन. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. 81चा पाठलाग करायचा या संघाला आणि त्याचमुळे मागच्या 2 ओव्हर्समध्ये मात्र थोडा धावफलक मात्र शांत ठेवलाय. हा वेगानं जर पळाला नाही धावफलक तर मात्र पुढच्या ओव्हरमध्ये अडचणी येतील. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला बळवला, मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल मिळाली, थोडासा चेंडू हातामधून निसटला काय, दुसरी रन कंप्लीट झाले. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 33 वर 33. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला सुरू आहे अनिकेतचं. एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील. लेग स्टंपवर होता हा चेंडू. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. एक अतिरिक्त रन. 34 34 धावा. एक्क्याऐंशी धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर मागच्या 11 बॉलमध्ये 16 धावा आल्यात. लो फुल टॉस बॉल बॅटला लागल्यानंतर पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅनकडे स्टॉप केलाय त्या ठिकाणी. या एकेरी धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा धावफलकावर. थोडीशी दमछाक आय थिंक झाले त्या ठिकाणी अनिकेतची. जास्त अस्वस्थ वाटत असेल तर विनंती असेल अनिकेत आपण बाहेर या, कारण हे फार गरजेचं आहे. विश्रांती. सध्याच्या घडीला अति क्रिकेट सुरू आहे आपलं सुद्धा. 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स. त्याला पाण्याची मागणी केली जाते. आय थिंक पाणी नाही आहे त्या ठिकाणी. डे नाईट स्पर्धा सुरू आहेत. दिवस रात्र आपण खेळतोय, कधी कधी एकाच दिवशी 2-2 ठिकाणी सुद्धा खेळतो. त्यामुळे अति क्रिकेट, अति ताणतणाव, पुरेशी झोप मिळत नाही आहे, विश्रांती नाही आहे सगळ्याच खेळाडूंना. कारण प्रत्येक आयोजनामध्ये आपला संघ खेळावा ही आयोजकांची सुद्धा इच्छा असते. यस. तर येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय हनुमान शेठ मात्र गौरीपाडा चषक ही स्पर्धा होणार आहे 24, 25 आणि 26 तारखेला. मात्र 24 तारखेला थोडेसे ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आम्ही या स्पर्धेचे ड्रॉ करतोय. 24 तारखेचे आपण ड्रॉ करणार. शाहू पाटील यांना विनंती असेल आपण नक्कीच 2 चिठ्ठ्या उचला. पहिला सामना असेल कौसा. 24 तारखेला ही मॅच असेल, लक्षात घ्या. 9 वाजता कौसा विरुद्ध उसरगर पहिली मॅच असेल. त्यानंतर दादाला विनंती होतो की आपण 2 चिठ्ठ्या काढा. दुसरी मॅच असेल 24 तारखेला कमळपाडा बी आणि जुनी डोंबिवली. त्यानंतर तिसऱ्या मॅचचं शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय ड्रॉ. स्पर्धेचा पहिला दिवस गेसर सापाड. गेसर आणि सापाड तिसरी मॅच असेल. त्यानंतर आपण 2 चिठ्ठ्या काढा. चौथी मॅच असेल 24 तारखेला. पाण्याची मागणी करण्यात आलेली का? ओके. चिकनगर आणि कोपर हे 24 तारखेच्या मॅचेस असेल. त्यानंतर आपण 25 तारखेचे ड्रॉ लगेचच करणार आहोत. 2 चिठ्ठ्या काढायचे आहेत. 25 तारखेला पहिला सामना असेल. चला लवकर लवकर मॅच ही सुरू करूया. 25 तारखेची पहिली मॅच देवीचा पाडा विरुद्ध वाडेकर. 25 तारखेला पहिली मॅच. 3 दिवस स्पर्धा आहे. 24, 25, 26 आणि 25 तारखेचे ड्रॉ आहेत. दुसरी मॅच असेल उत्तर शिव विरुद्ध खार्डी. दुसरी मॅच 25 तारखेला. त्यानंतर तिसरी मॅच असेल 25 तारखेला हेडुटणे बी आणि काटई. तिसरी मॅच आणि शेवटची मॅच असेल 25 तारखेची निर्जे विरुद्ध बेतवडे अजय. निर्जे विरुद्ध बेतवडे अजय. चला शेवटचा दिवस 26 जानेवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण स्पर्धा पाहतोय. पहिला दिवस सोनापाडा विरुद्ध आजदे पहिली मॅच 26 तारखेला. 26 तारखेला पहिली मॅच आजदे विरुद्ध सोनापाडा. दुसरी मॅच असेल पिसिवली विरुद्ध मोठागाव. दुसरी मॅच असेल 26 तारखेला. त्यानंतर तिसरी मॅच असेल
कोळेगाव विश्वास आणि शिरडून तिसरी मॅच आणि आता शेवटच्या मॅचची आपण ड्रॉ करतोय 26 जानेवारी 24 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. स्वर्गीय हनुमान म्हात्रे देसाई विरुद्ध दातिवली अशा मॅचेस असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लॉर्ड्स आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचू. 46 धावांची गरज आहे 2 ओव्हर्समध्ये. ओमकार मोरे आलाय चौथ्या षटकासाठी. पहिल्या बॉलवर फक्त एकच धाव. हा सामना आता मात्र हळूहळू थोडासा डोईजड होऊ पाहतोय तो वाकण ब संघासाठी. कारण टार्गेट सुद्धा प्रचंड मोठं आहे आणि या टार्गेटला चेस करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक ओव्हर्समध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. परंतु इकडे 11 बॉलमध्ये 45 धावा म्हटल्या तर तुम्हाला 6 ते 7 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. म्हणजेच काय, इकडून तुम्हाला धावा नाहीत तर षटकार मोजावे लागतील आणि असं घडलं तरच मात्र हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. वाकण ब संघाला चांगला संघ आहे परंतु गोलंदाजांनी मात्र खिरापतीप्रमाणे धावा वाटल्या. थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि त्याचमुळे इकडे मात्र मोठी धावसंख्या मोठं टार्गेट मात्र उभा राहिला. यावेळेस मात्र उंचावरून खेळला स्ट्रोक. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जज करतात. एका हातामध्ये थोडासा कॅज्युअल अप्रोच आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. रन्स तर मिळतील परंतु पाहूया पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. 4 का 6 चौकार येतोय. पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा. पुल केला होता, जास्त उंच गेला होता चेंडू. आपण पाहिला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी होते. पहा जजमेंटच नव्हता बिलकुल आणि त्याचमुळे एका हातामध्ये शेवटच्या क्षणाला झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. दहा बॉल 41 धावांची गरज आहे. 41 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 10. हेच मोठे फटके आता मात्र वाकण ब संघाला तारू शकतात या मॅचमध्ये आणि त्यासाठी मात्र आता मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी वाकण संघाला मात्र आपल्यामध्ये असलेली फलंदाजीतली गुणवत्ता दाखवून द्यावी लागेल. मोठ्या फटक्यांसाठी जावंच लागणार आहे. लो व फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला फिल्डर आहे झेल टिपलाय. निकेश पाटील मैदानाच्या बाहेर. सुरेशने टिपलाय त्या ठिकाणी झेल. आणखीन एक सफलता टीम मोठा गावला. आता मात्र थोडंसं अंतर वाढत चाललंय. चेंडू आणि धाबा यांच्यातलं अंतर आपण वाढलं तर इकडे थोडासा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये मोठा गाव संघ. फुल टॉस बॉल होता, अगदी समोर खेचला होता. संघला झेल त्या ठिकाणी श्रेयश कडून आपण पाहिलात. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना धर्मनाथ पाटील येतात. आता थोडंसं लक्ष बरंच कठीण झालं. 41 धावा करायच्यात 9 बॉलमध्ये. 41 रिक्वायर्ड रिमेनिंग 9. मोरेचा हा चेंडू यावेळेस मात्र वळवलाय ऑन साइडला. उंच उडी मारत त्या ठिकाणी ओम म्हात्रेनं हा चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग. हा बऱ्याच वेळेला कधी कधी टप्प्यावर गेल्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त फ्लाय होतो परंतु पहा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आता हा सामना मात्र कठीण झालाय. हे कोडं सोडवणं आता मात्र थोडंसं कठीण होत असताना वाकण ब संघाच्या दृष्टिकोनातून. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचला एक धमाकेदार स्ट्रोक. उत्तुंग षटकार. थोडासा उशीर तर झालाय मात्र या मोठ्या फटक्यांना परंतु हा षटकारानं मात्र 7 बॉल आणि 34 धावांची गरज उरले. म्हणजेच काय, अजूनही प्रत्येक बॉल तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल. चमत्कार चमत्कारच वाचू शकतात. इथे मात्र फार क्वचित सामने तुम्हाला असे पाहायला मिळतात चेस झालेले. बऱ्याच वेळेला ते गोलंदाजाच्या चुकीवर जिंकून दिले जातात. हे सुद्धा बऱ्याच वेळेला घडतं. सध्याच्या घडीला 47 धावा झाल्यात. शिवदासच्या बॅटमधून मात्र हा षटकार आपल्याला पाहिला. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे.
7 बॉल 34 धाबा. इकडे सुद्धा एखादा मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 28 राहू शकतील. हा चेंडू मोरेचा सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय, त्रिफळा उडवलाय, क्लीन बोल्ड बाद केलंय आणि जास्त धोकादायक होऊ शकणार नाही शिवदास याची काळजी मात्र घेतली ती ओंकार मोरेनं. आणि इकडे मात्र फलंदाज बाद. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. चला माणेरे आणि आगासन दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. मुख्य प्रवेशद्वारामधून तुम्हाला इकडे यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारामधून आल्यानंतरच तुम्हाला आपापल्या खेळाडू कक्षाकडे जायचं आहे. तरी माणेरे आगासन दोन्ही संघ आपण थोडंसं मुख्य व्यासपीठाकडे आगेकूच करा ही नम्रतेची विनंती. 6 बॉल आणि 34 धावा. धर्मनाथ आणि साईनाथ अशी जोडी आहे. फक्त आता ही जोडी शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा काढते, पराभवाचं अंतर किती कमी केलं जाईल याची चर्चा सध्याच्या घडीला प्रेक्षकांमध्ये रंगते. एक मोठ्या विजयाकडे मात्र टीम मोठा गाव. टीमचं यंग जनरेशन श्रेयश आलाय गोलंदाजीला आणि पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळता राहिली. बरेच धावले होते दोन्ही फिल्डर. आपण यष्टीरक्षक सुद्धा पाहिलं, जवळजवळ पोहोचला होता. आपण पाहिला स्वीप करण्यासाठी गेला होता, एज लागली होती स्क्वेअर लेगला, हातामधून झेल सुटला त्या ठिकाणी. समोरच्या दिशेला लॉंग ऑनला हाताला ब्रश होऊन चेंडू गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता अर्धशतक धाव फलकावर जरूर लागले. ते वाकण ब संघाचं 54 धावा कंप्लीट झाल्यात. 54 रन्स प्रतिकार करतोय. पहिले मॅचचा रिझल्ट काही लागला तरी चालेल. यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु आपण प्रयत्नच नाही केले तर मात्र कोण आपल्याला विचारणार. इकडे मात्र एक चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. आणखीन एक दमदार षटकार. श्रेयसचा लेग स्पिन मारा मात्र मोडीत काढलाय फलंदाजांनी. मागच्या 2 बॉलमध्ये 12 धावा आल्यात आणि वाकण ब संघाची टोटल 60 वर. 60 ऑन अ बोर्ड, 21 धावा दूर आहे. 21 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 3 डिलिव्हरीज. आता थोडंसं अशक्यप्रास आव्हान होऊन बसलंय. जर गोलंदाजाची एखादी चुकी झाली, 9 बॉलवर षटकार जर आला, बऱ्याच वेळेला अशी समीकरणं सुद्धा जुळताना आपण पाहिली असतील. 1 बॉल 8, 1 बॉल 9, 1 बॉल 10 असे सुद्धा मॅचेस क्रीडांगणामध्ये आपण जिंकताना पाहिले असतील. परंतु अशा सिच्युएशनला श्रेयश अशी काही चुकी करणार याची शक्यता सुद्धा कमीच आहे. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. एज लागले, फ्लाइंग स्लिपकडे उडालेला चेल, परंतु कोणती धाव घेण्यात आलेली नाहीये. सुटकेचा निश्वास टाकला असेल मोठा गाव संघ. आता मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर माणेरे आणि आगासन दोन्ही टीम्स आपण लवकर या, जशी मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाठीमागे शॉर्ट फाईन लेगला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. औपचारिकता बाकी आहे. साहिल त्या ठिकाणी होता. नेक्स्ट मॅच माणेरे आणि आगासन. माणेरे संघाने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. लगेचच जशी मॅच संपेल खेळाडू बाहेर येण्याची वाट सुद्धा पाहू नका मी तर म्हणेन, कारण आज आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. जसा सामना संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्याल अशीच अपेक्षा आम्ही बाळगतो. आणि टीम आगासन आपण सुद्धा केजू मुंड्याचं या ठिकाणी स्वागत आहे. केजू, शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. ओ लो फुल टॉस बॉल सरळ जाऊन पुन्हा एकदा स्टंपवर आदळतोय. क्लीन बोल्ड शेवटच्या बॉलवर आणि हा सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय तो मिस्टर GTC जलपेशपूरच्या मोठा गाव संघानं.
सहज सोपा विजय मात्र मिळवला आहे आणि मकर संक्रांत चषक निविजेच्या या ग्रामीण क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये मात्र दिमागदार रीतीनं पहिला सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. वेल प्लेड बॉयज, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मोठागाव. हार्ड लक वाकण ब संघ. पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही देतोय तुम्हाला शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच माणेरे टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अगासन कुठेही जाऊ नका, इकडे मात्र फलंदाजीसाठी उतरेल. स्टे ट्यून. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. ऑलराऊंड परफॉर्मन्स खरं बॅटिंग करत असताना मात्र मजबूत धाबा कुठल्यात 39 धाबा आणि गोलंदाजी मधून सुद्धा विकेट्स प्राप्त केल्यात. अनिकेत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी जाऊया आपण नितीन सरांकडे. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच त्या अगोदर सत्कार सुद्धा आम्ही करतोय. सत्यवान बुवा घेसरचे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. या सत्यवान गायकर या, आपला सत्कार होईल. त्यांच्याकडनं कॉमेंट्री पॅनलसाठी चॉकलेट्स सुद्धा ते घेऊन आले. शाहू पाटील असतील आमचे, सत्यवान गायकर. चला आकाश संघ आपली सलामी थोडी लगेचच वाढवायची. आज केजीव मुंडे सुद्धा बघा इन ॲक्शन मध्ये आहेत. तर मोठा कोच राजू भोईर यांचाही सत्कार होईल. टेनिस क्रिकेटला सर्वात मोठा ATM कार्ड म्हणून ज्यांना ओळखलं जातं. तर या राजू भोईर मोठा गावचे, आपलाही सत्कार होईल. बबन रसाळ यांच्या शुभ हस्ते. राजू भोईर यांना विनंती असेल या मोठा गावचा आपला सत्कार केला जाईल. निशांत या, निशांत भोईर यायचे राजू भोईर यांचे सुपुत्र. हनुमान म्हात्रे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. आणि काल हनुमान म्हात्रेंनी भरपूर चर्चा केली खेळाडूंसोबत की तुम्हाला काय करायचंय, आणि त्या चर्चेचा फायदाही झाला मोठा गाव संघाला. आज 80 रन्स. निशांत राजू भोईर यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होतोय. त्यानंतर अनिकेतला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. निशांत भोईर या, आपल्या शुभ हस्ते आम्ही अनिकेतला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर अनिकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला बॅट्समन मैदान दाखल होतीलच. अनिकेत या, चला लवकर अनिकेत या. अनिकेत काय सांगशील, बऱ्याच दिवस आम्ही पहिला मोठा गाव संघ थोडासा बॅकफुट होता. काल एक टीम मिटिंग हनुमान म्हात्रे यांनी बोलवली आणि सांगितलं की खेळाडू जरा चांगलं खेळा. कारण मोठा गावचा एक नाव होता 2013, 14, 15 एक वेगळी दहशत होती टेनिस क्रिकेटमध्ये. तर ती दहशत कुठेतरी मागे गेली. अनिकेत आज संघ अडचणीत होता, तू मैदानात गेला, 80 रन्स केल्या, काय सांगशील? काय नाही, रोज प्रॅक्टिस करतो आम्ही, पण आमचा असा परफॉर्मन्स होत नाही जसा मॅचीनं व्हायला पाहिजे. पण आज झाला, चांगलं वाटतंय. टीम पण जिंकली, जरा बरं वाटतं. आणि सर्व सिनियर प्लेयरला मी थँक्यू बोलून, ते मला सपोर्ट करतात नेहमी. आणि दोन्ही टीमांच्या कोपर झाले, जुनटोमी झाले, आम्ही एकत्र खेळतो. सर्व ज्युनियर आणि सिनियर प्लेयर आम्हाला सपोर्ट करतात. किरण पाटीलबद्दल काय सांगेल, कारण त्याला सर्व खेळाडूंना एकत्र आणायचं, कॉल करायचे आणि टीम जमवणे ही एक कसरत असते. अनिकेत मात्र किरण पाटील सर्वांना कॉल करतात, बोलवतात आणि त्यानंतर मैदानात जातात. काय सांगशील किरण पाटील कॅप्टन? त्याला आम्ही मास्टर माइंड बिहाइंड द स्टंप बोलू, कारण की तोच आहे जो मेन आहे आमचा. जर तो नसेल तर आमची बॉलिंग पण एवढी खास नाही होणार. तर शुभेच्छा असेल अनिकेत तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. निशांच्या शुभ असते आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे अनिकेतसाठी. निशान यांच्याकडनं 500 रुपयाचं. तर जाऊया आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पहिल्या सत्रामध्ये करण कालेंचा आवाज. धन्यवाद. कल्पेश पाटील यांना आम्ही मगाशी शुभेच्छा दिल्यात निर्जय गावचे, त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ओर टू करण. थँक्यू सो मच नितीनजी गायन सर आणि दीपकजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जनुमान क्रीडा मंडळ नियोजे
आयोजित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक अर्थातच मकर संक्रांत चषक 2025च्या 56व्या पर्वामध्ये तिसऱ्या दिवसाचा हा 5वा सामना, ज्या सामन्याची आपण सुरुवात करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून मसोबा मानेर संघ फिल्डिंग करतोय आणि ओमसाई आगासनच्या आघाडीची जोडी करण बेडेकर आणि त्याच्या सोबतीला निल्सन मडवी. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती डावकुऱ्याचा वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस भोईर मिड ऑन 8 ठेवला, ऑन साईडला मिड विकेट बाहेर. लॉंग ऑफला एक फिल्डर आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय, तो विशाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. आता सामन्याला होती सुरुवात. ठीक 1 वाजून 6 मिनिटांनी पहिला चेंडू गोलंदाज. व्हेरी फास्ट बॉल लॉफ केलाय, डीप मध्ये ट्रॅप होता, हाफ वॉली दिला आणि लॉंग ऑफला गवसला. करण बेडेकरने डोक्याला बॅट लावली आहे, मात्र